काय चालू? तुम्हाला भेटलेलं गिफ्ट म्हटलं, तुम्ही तर काय त्याला हात लावणार, मी तरी हात लावते, कारण की सध्या ह्याची खूप गरज झाली आहे. बरोबर आहे की नाही? मग काय तर कळलं पाहिजे नक्की काय प्रकार येतो, आहे की नाही? म्हणून म्हटलं कामं झाली आहेत आणि उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे उद्याचं जास्त टेन्शन नसतं. त्यामुळे बसली आपले निवांत, स्वतःसाठी म्हणतात तो वेळ देत बसली आहे, रिलॅक्स. कारण की पोरं असंही त्यांना झोपी घातलं तरी ते काय झोपणार नाही आहे तेवढ्या लवकर, खेळतात त्यांची ती. तुला 1-2-3 दिवस झालं कमेंट येते, तो व्हिडिओ बनवूया. कोणता? तुझ्या लग्नाचा अल्बम, म्हणजे आपल्या दोघांचा. दाखवलाय तो मी, काय होतं दाखवलेलं आहे ह्याच्या अगोदर, मला वाटतं तरी 2-3 वर्ष झाले असतील. ज्यांच्या कमेंट येते ते नवीन असतील किंवा बघायची इच्छा असेल रिपीट. आता आपल्या लग्नाचा अल्बम आपण बघत नाही का? नाही, हे खोट आहे माहिती आहे का, आपण बघत नाही का कधीतरी. मीच किती वेळा बघितलं हे मलाच आठवत नाही, मी मोजून म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या वेळेस तो बघितला गेलेला आहे. हा, मग असं ते त्यांच्या निमित्ताने आपण तरी बघूयात. हा, म्हणजे मी पण वाचली होती ती कमेंट, पण मी रिप्लाय पण केलता की मी ह्याच्या अगोदर दाखवलेलं आहे. आणि नंतर म्हणजे बऱ्याचशा मला काय होतं, एखाद्याने कमेंट केली तर तिची कमेंट बघून बऱ्याचशा जणी मग तेच करतात. तर असं त्यात चला रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हटल्यानंतर पोरं पण आहेत, तर पोरांना दाखवूयात. आणि आता कधीच आहे ते माहिती आहे का, आता आमच्या लग्नालाच 10 वर्ष होत आली, म्हणजे ते 10 वर्ष जुने फोटो आहेत. आणि तेव्हा तर अर्थातच ते प्रत्येकाच्या बाबतीत असतं. हा ना. काय रे, काय केलंय? काय केलंय राणाने? तुम्हाला माहिती आहे का, लॅपटॉपचे बटन तोडलेत. मग काय तोडले? ती खेळतोय ते दुसरं झालं, पण मग अशी काय केलं तू? लॅपटॉपचं बटन दोन तोडले का नाही त्यांचे? हा, काहीतरी खेळणं असल्यासारखं करता. राणा, तुम्हाला आमच्या लग्नाचा अल्बम बघायचा का? मी बघितलं. मम्मा डॅडींच्या लग्नात तू होता का राणा? सय्या, सई दिदी होती, तू होता का माझ्या लग्नात? मी नव्हती. का, तुम्ही कुठे गेलतात? लहान मुलांना प्रश्न असतो. नाही, त्याला आहे ना, आता त्याला आम्ही सांगितलेलं नाही का, असं मी म्हणते ना, ते म्हणतोय मम्मा मी कुठं होतो, मी फोटोत नाहीये, माझा फोटो नाहीये. सई पण असंच म्हणायची, पण मग काय झालं तिला असंच, म्हणजे असं आपण सांगतो ना तेव्हा आता काय सांगणार, फोटोत होती असं म्हणायचं. चला तर माझं पान नंबर असं 13 चाललेलं आहे, मी आत्ताच वाचायला बसलेले. नेक्स्ट टाइम नाही, फोटो दाखवायला लागणारच किती वेळ आहे. परत वाचू चला. बापरे, हो काय केले पोरांनी. मम्मी काय असं खेळा म्हणले होते काय? हे गार लागते म्हणून गालीच्या टाकला होता खाली. बरं, अल्बम मग आपण इथंच बघूया आता, हे राहू द्या असंच माग. थांब मी आणते अल्बम. बरं, माझ्याकडे आहे ना अल्बम बरोबरच. किती छान आहे. डॅडींनी दिले माहिती का मला ते? तयार केले डॅडींनी अगोदर ते फूल दिले. तुम्हाला सांगू का, आमचं लग्न जेव्हा जमलं होतं की नाही, तर ते त्यांच्या एका मित्राबरोबर माझ्या घरी आले होते. आणि त्यावेळेस त्यांनी मला न सांगता हे गुलाब आहे की नाही आमच्या टेबलवरती ठेवून गेले होते. तर की नाही, म्हणजे ह्या गुलाबाच्या मागची स्टोरी सांगेल, पण नंतर आता नाना आलेत बाहेर. तर ते ना, म्हणजे ह्यांनी मला दिलेला पहिला गुलाब, तर तो मी अशा पद्धतीनं फोटोग्राफर करण्याचं असते का? मी काय काय ठेवलंय बघा. मी काढून ठेवलेलं इथं होतं, ह्याच्यात होतं. आणि ह्याच्यामध्ये कॅसेट आहे. आता नेक्स्ट राधिकाची बाई करत आली, आता तिची पुढची, तिचा पुढचा अल्बम. डिस्को डान्सर. हे ना, सई तसं त्याला हात लावायचं नसतं ते.
पिक्चर आहे आमच्या लग्नाचा पिक्चर आहे ह्याच्यात. काय जुन्या पद्धतीचं आहे मग बर्थडे तिची असली म्हणून काय झालं बघितलं का आता. हा? लॅपटॉपला पहिले चालायचं आता लॅपटॉपला बसायला त्यांनी ए चला असू द्यात जाऊ द्या. आधी हे ओपन अगं ओपन काही नाही एक्स्ट्राच आहे हे लग्नात आणलेलं आहे. मला ते हे एक्स्ट्राची आहे बरं का ती तेव्हापासून जपून ठेवली आहे. मी म्हणलं भाऊजींच्या लग्नात वापरता येईल पण त्यांच्या लग्नात वेगळी घेतली आमची तशीच राहिली. अगं दादा सैर माझ्या लग्नात. तर बघा हा आमचा छान असा अल्बम. राधिका हसायला लागली. तिथं नाव पण लिहिलंय अल्बम. हा मग नवरदेव नवरीचं नाव असतं काय. एवढं मोठं आहे. ह्याला आम्ही सहज ड्रॉइंग काढू शकतो कशाची. हळूच 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 हळूच. आमच्या वेळेस प्री वेडिंग फोटोशूट काही नव्हतं. मी ह्यांना म्हणलंय आपण आपल्या एखाद्या अॅनिव्हर्सरीला ना ती हाऊस फेडून टाकू. मग anniversary चं आहे का हे? अॅनिव्हर्सरीचं नाही आहे सई लग्नाचं आहे. हे बघ. डॅडीची बुलेट. ही आत्या. हा आत्या. आता आत्या तिप्पट झाली आहे. आत्याने व्हिडिओ बघितल्यावर आत्याला कळलं. आत्याने बघायला पाहिजे. हे बघ डॅडी. ओय गणपती नेहा गणपती नेहा गणपती. मामा कोण आहे? ओके गोनू मामा. दाखव. हा. बुलेट कुणाची? व्यवस्थित व्यवस्थित हे करायचं. बुलेट आहे बुलेट डॅडींचीच आहे. हे मला बुलेटवरती घ्यायला आलते माहिती का. हे म्हण काहीतरी ते हे पण आहे ना उखाणा. मी गेले रुसून मग ते आले बुलेटवर बसून तसं. आणि आमचं हे पण मंदिर आहे ना तेव्हा असं नवीन होतं बरं का. असं फोटोत पण हे बघा ना किती पांढरा शुभ्र दिसतंय. आणि आमचं बघा हे घर बघा एक मिनिट सई सरक. घराचं म्हणजे त्याच वर्षी घर बांधलं होतं आणि त्याच वर्षी आमचं लग्न झालं. तर त्याच्यामुळे बघा बाहेरचं तर कसं होतं तेव्हा. वाव. आणि तिकडे बघा ना काय काय तिथं कोपऱ्यात तिकडे चुलीसाठी केलं. किती भारी आहे ना तिथं. नारळाची झाड थांब ना. पुढं पण फोटो आहेत ना. इथं- ओके तर इथं एक मंदिराच्या मागे एक नारळाचं झाड होतं. बघा घराला चिटकून हिथं एक नारळाचं 3 ते 4 नारळाची झाडं होती. थांब तुला दाखवते ना मी. तिथे किती छान आहे जागा मला खेळायला. हा तेव्हा तू नव्हती ना पण बिचारी. बघा हे कोण बघा आहे इथं आता? एक झाड. इथे ते आपल्यात नाही का दूध घालायला यायचे बघते बाई. हे आमच्या आत्या ह्या माझ्या ननंदबाई ह्या ननंदबाई हे किती लहान आहेत ना. लहानपणीच लग्न झालं बहुतेक त्यांचं. आजी डॅडी डॅडी डॅडी. आणि हे आमचं घर आहे बघा. हे असं दिसायचं तेव्हा आपण. किती आणि छान आता दिसतंय किती चमकतंय. आता बरेचसे बदललंय. ते सगळं नवीनच होतं ना. शिंदे इन होय का. शिंदे रांगोळी इथं काढली आहे कोणी. काय नाही काय इथं ह्या साईडला काढली. आजी आई आत्या मामी. बघा इकडं मी आले. इथं मावशी आली मावशी. मावशी पुण्याची आजी. मावशी तर हा बघा इथं मी इथं तर डोळेच झाकलेत बाई बिचारीने. झोप लागल्या गत आहे का नाही. हे मी रडून आलते माहितीये का घरी. तुम्हाला काय माहितीये. चला म्हणून लवकर नाही. मी चालले लवकर म्हणून. आहे बघा माझी लग्नातली ही साडी खूप छान होती माहितीये का. आता फेकून दिली का. आहे फेकून कशी देईल. बघा आता काय होतं माहिती का. काय बोलावं या फोटोविषयी असं कळत नाही. फक्त हसू येतं. कसं आहे पैसा कसा लावलाय. थांब राहून थांबच या सगळ्यांचे. आणि काय होतं माहितीये का हे जुने म्हणजे असं वर्ष जसं जसं वर्ष जाईल की नाही तसं प्रत्येकाच्या चेहऱ्यापट्टीमध्ये फरक पडत जातो. आणि आमच्या दोघांच्या तर आहेच. सोबतच जे आपले नातेवाईक आहेत की नाही त्यांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा खूप फरक आपल्याला जाणवत आहे. बघा माझी मम्मी आणि आई आमच्या दोघांना हळद लावताना. हा माझा लग्नातला शालू. हे आई इथं बसायला पाहिजे. आई ही आई इथं बसायला पाहिजे. ही आई इथं बसायला पाहिजे ना. ती चुकीचं झालं का. उलट सुलट झालं. इथं आई हळद खेळतात. बघा इथं भाऊजी. त्या दिवशी पण लग्नामध्ये कोण आहे का तुझी. ह्या मामी आहेत. ह्यांच्या मामी आहेत ह्या. हा ना.
आणि आजीच्या दिवशी आम्ही तर आहे ना हळद लावताना पण गप्पा मारत होतो माहितीये काका. का हा मावशी काका इथं आंघोळ घालताना लग्नात आंघोळ घालतात माहिती का तुम्हाला माहिती की माहिती आहे काकांच्या घातलेले की ना काका काकी मी बघितलेली ते दिवशी इथं हे तेल चढवताना तेल चढवताना म्हणजे ते असते म्हणजे लग्नातले काय 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 कार्यक्रम असतात मी तसं हे तेल चढवतात मग बघायचं तेल चढवताना कसं असतं ते काहीच नाही सर तेल टाकतात का अंगावर? एका फुलपात्रात तेल असतं त्याच्यात एक अशी काठी असती हा बघा कसं आहे हो हो डॅडीला पण लावलेलं डॅडी पोरगी तसंच असतं ते फाउंडेशन लावलं असं हा मग हा का ही कोण आहे हे? ते कोण आहेत काय अगं सई माझ्या पण नाही ओळखीचे कंटाळा आलता त्यांना त्या शर्टचा होय हो, हा ड्रेस कुठे आहे तुमचा हा परत पण मला दिसला नाही भाड्याने घेतला नव्हता ना हा ना आहे की नाही म्हणजे मला तर परत दिसलंच नाही ते आणि नवीन नवीन असं आपलं पण एवढं काही लक्ष नसतं किंवा थांबणार आणू त्या फोटोवर हा ना कारण की ह्या असल्या ड्रेसचं काय होतं माहिती का वन टाइम यूज असतात म्हणजे तेवढ्या पुरतच आपण माझा शालू आहे बाबा मी शालू ठेवलाय माझा आणखीन माहितीये का कुठे मला दिसलंच नाही साड्या आता ती परत वापरत नाही कारण की तो ब्लाऊजच येत नाही नाही बघा एक मिनिट सर हात काढ. मग काय मी लग्न सोडून गोव्याला फिरायला गेलते माहिती का म्हणलं फोटो काढून येते 5 मिनिटं 5 मिनिटासाठी एवढं लांब गोव्याला गेलं. हे तेव्हा पार्लरवाली वगैरे काय नव्हते आम्ही घरच्या घरीच मेकअप केलं माहितीये का काय काय लावलेलं काय खायला लावलेलं बघितलं का आता तोंडावर लावलेलं. नाही बघा तुम्ही आमचा विनोद पाहिलाय ना हा बघा इकडं बघा हा विनोद तेव्हा केवढा होता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही ह्याला पाहिलेलं आहे बरं का एक मिनिट रानू गोलू मामा ओळखलं का तू आता इकडं बघा हा फोटो मला आवडतो माहितीये का असा छान आलाय ब्लॅक अँड व्हाईट आणि आमच्या जे व्हिडिओ शूट आहे की नाही किंवा आपण व्हिडिओ कॅसेट म्हणतो त्याच्यामध्ये तर गाणे खूप छान छान आहेत मी तर ती गाणी आणखीन संध्याकाळी ऐकते माहितीये का भांडी घासताना किचन ओटात होताना खरंच तर ठीक आहे का हा फोटो हा मला आवडतो म्हणजे हा आणि हा एकच आहे असं आवडतं हा असं म्हणजे त्याच ह्याच्यातलं हे आवडतं मला फोटो हा मला आहे ना काय झालं माहिती का मला टेन्शन लय आलतं एकतर दिदी गेलती माझं पण लग्न असं होणार होतं मग मम्मी पप्पा दोघंच म्हणून मला असं खूप वाईट वाटायचं माहितीये का म्हणून लग्नातल्या कुठल्याच फोटोत मी तुम्हाला हसताना दिसणार नाही मी तर इथं पण रडत होते किती जबरदस्ती होती तुमची तुम्हाला माहिती आहे म्हणजे असं माणूस ज्या त्या ह्याच्यात जसं तसं वागतं माहितीये का काय झालं तर मी इतकी रडलेली की नाही सगळ्याच रडतात पण तरी मी तर जास्तच रडकी आहे तर मी तर इतकी रडलेली आहे थांब पलटू नको काय रडलेले की नाही असं म्हणजे असं आपल्याला वाटतं रे बाई जायलाच नको असं आणि तसं आणि मी गाडीत बसले की ते रडायचं राहिलं बाजूला मी ती उखाण्याची चिठ्ठी वाचत होते म्हणजे इथं आल्यानंतर उखाणा घ्यावा लागतो दारा अडवतात मग तिथं नवऱ्याच्या नावाने उखाणा घ्यावा लागतो तो नवरा मी तो उखाणा मी पाठ करत बसले होते मला आठवत आहे ना तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा ना मला फक्त शेवटचंच वाक्य आठवतंय त्याच्या अगोदरचं वाक्य नाही आठवत शेवटची लाईन फक्त आठवत हा सांगा बरं सांगा बरं नाही असं छान म्हणजे घरगुतीच केलता पण छान मेकअप केलता माहिती का फक्त मी थोडंसं हसायला पाहिजे होतं असं मला आता वाटतं पण असं देत ज्या त्यावेळेस जे ती हे असते मानसिकता पण तिथनं पुढं तर मी तुम्हाला दिसते की नाही मी तर नेहमी हसतेच पण त्या हसण्यावर ऑब्जेक्शन असते माझ्या आणि ही मेहंदी मी काढली आहे बरं का त्यांच्या हातावर सरकडे राहणू डॅडी आलते आदल्या रात्री मेहंदी काढायला लाज वाटते का ही किती छान मेहंदी काढली आहे मी असली गान पप्पा बाबा रानू बाबा हे माझे मामा मामी आहेत
ईशा दीदीचे पप्पा आहेत का? आता तिला त्याला ईशा दिदी पण नसेल माहिती. सरक रान. ही मेहंदी दाखवली का हो? दाखवलंय ना. सईचं ऐकून लोक म्हणते तिला खरंच येत नाही काय. उलट मी तेव्हा मेहंदीच्या ऑर्डर्स घेत होते माहितीये का. ती कुणी काढली काय? किती कुणी काढली हो? काही लक्षात नाही माझ्या. हा ना, हाताने नाही ना काढली? हाताने काढली. होय का? आईने किंवा ते स्वातीने. हा हा. स्वाती आत्ते म्हणायचं नाही, स्वाती दीदी म्हणायचं. बरं, स्वाती आत्याने काढली. स्वाती दीदी म्हणायचं, ती तुमची दीदी लागते, माझी आत्या लागते. बरं तसं. आणि माझी दीदी लागते. तुझी पण आत्या. ओके मामा तुमचा प्रणव मामा. हो ऋषभ मामा आहे. ऋषभ मामा. आणि नाही खाली पण ऋषभच आहे. हा. ऋषभने का तुम्ही मी पुण्याला गेलते तेव्हा ऋषभ पाहिलाय की नाही? तो ऋषभ बघा आणि हा ऋषभ बघा. ऋषभने कान पिळले होते. पिळले म्हणजे ते अशी इकडं प्रशांत काका. वॉर्निंग असते की माझ्या बहिणीला नीट सांभाळा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तुझ्या लग्नात रानू पिळेल ना तुझ्या नवऱ्याचे कान. हात काढ अनुचे पप्पा. खरंच की. ह्या माझ्या मैत्रिणीत हो का, ही प्रशांत भाऊजी. ओळखता येतात का बघा. रानू एक मिनिट थांबा, मागं सारखं. ओके, प्रशांत भाऊजी आमचे बघा. आणि हे भैया आणि ह्या माझ्या मैत्रिणी. मी ओळख करून देत होते. आहे तसाच फोटो घेतला. तू एवढी मोठी आहे. ही गुड्डी, अंकिता. थांब ना मला दाखव. अ, हे काय इथं आहे का हसतानी? काय गिफ्ट दिलं तर मग काय इथं हसले मी. मैत्रिणी आले की हसले. ओके इथं गिफ्ट आहे. पलीकडलं दाखव विधीचं. एक मिनिट सरक रे रानू. हे बघा, हे पण मला हे पटलं नाही. हे असलं ताटातन हे ते असं ते कुंड असलं की नाही मग ते छान वाटतं की नाही. ते तुमच्याकडेच होतं आमच्याकडे. आमच्याकडंच लग्न होतं पण काय करता आता. ब्राह्मण काकांनी जे आणलं ते आपण स्वीकारलं. आता खूप छान फॅन्सी लग्न निघलेत. हे काय आहे? आताचे लग्न बघून असं वाटतं परत एकदा करा. सप्तपदी ही संसाराची चालली हात धरुणी हाती. इथं हे माझे फोटो. इथं हसली की थोडीशीच. शिमाई. तिथं काय लिहिलं? वेडिंग मेमरीज. पप्पा मम्मी आई डॅड बाबा. बाबा. ही कोण आहे ग? इथं आहे का? ईशू दीदी. कोण आहे? ईशू दीदी. ईशू. अरे मोठी झाली. छोटी होती तेव्हा त्याची चट्टा बनवली होती. हो काय अगं ना आमचे किती तरुण आहेत बघा. काळे केस आहेत. आई पण किती लुकड्या होत्या ना. आई म्हणतात सुना आल्यापासून मी जाड झाली. अयो काय डॅडी तर शूज घालूनच पाया पडतात. लग्नात देवाच्या सुद्धा शूज घालूनच पाया पडतात. नवरदेव नवरी चप्पल सहित पाया पडते. ह्याच्यामध्ये कोणचा फोटो होता? एक मिनिट सरक रे रानू. इथं कोण कोण आहे बघू आपण. इथं कोणाचा फोटो? हा शक्यतो ही ती फ्रेम असू शकते. त्या बघा ती 25/3/2016. आणि ही दुसरी वाली कोणा कशाची असू शकते? ही ते एक आहे गणपतीची एक आहे. गणपतीची असू शकते. अयो गिफ्ट. कशाची असू शकते ग? ही तुला गिफ्ट दिले ना? हो ही कशाची असू शकते? काय नाही अगं लक्षात यायचं असं. नाही. आणखीन कुठं प्रेमच नाही. सरक रे रानू इकडं. नको इथं बघा. कोण कोण आहे? ही मावशीची फॅमिली तिकडची. हे का माई बघा. आबा बघ ना रानू कसला भारी दिसतोय. तिकडेच बघितलंय बाई ह्यांनी तर. पण असं त्याचा ड्रेस आहे बघ ना किती छान आहे. माई कुठे? ही माई आहे का? मग काय? आणि कोण आहे ग एवढं मोठं? तिची वहिनी आहे. तिच्या आत्याची मुलगी. कोण आहे? मांडी घालून बसलाय. आत्याचा मुलगा. ही दीदीची जाऊ आहे. हो का समाप्त नाही. असे पर्सनल फोटो आहेत असे. अगं हे आमच्या आजी आहेत. सर का नका. ह्या म्हणजे सईची पणजी आणि ह्यांनी सईला झोका दिलाय माहितीये का.
मध्ये आहेत ते एक दोन. होय का? नाही हो नाही का? नाही. हा, आजीबाई गेल्यानंतर 4 महिन्यांनी आपला स्पेशल डिश हा चॅनल ओपन केलता आपण. रानातल्या आजी आहेत त्या आजीबाई छान होत्या माहिती का, काकू म्हणायचे हे सगळेजण. आणि त्या तर इतक्या सुगरण होत्या, त्या पाहिजे होत्या खरं तर माझ्या चॅनलला रेसिपीच्या. हा, त्यांना सगळे असे घरगुती इलाज यायचे. म्हणजे लांब लांबनं लोक त्यांच्याकडे पोट चोळायला यायचे. वाट सरकली म्हणतात तो प्रकार, ते वाट ते जागेवर आणायच्या, पोट चोळून नुसतं डोळ्यातलं काढायच्या, पाठीवर चोळून डोळ्यातलं काढायच्या. आणखीन खोकल्याचं औषध होतं त्यांच्याकडे, बोंड म्हणतात म्हणून ते खोकल्याची बोंड होती. ती रोप आणखीन आहे आमच्या इथं, ते ठेवले. हो बाबू, पुण्याचे बाबा आहेत. हा, तर असं त्यांच्याकडे खूप काही काही गोष्टींसाठी इलाज होत. मुरडा काय, आवटाळा. हा, लहान मुलांचा आवटाळा काढायचे. हे पान फाटला नीट व्यवस्थित पलटा. हा, ताप काढायचे, सईची दृष्ट काढायचे आजीबाई. हा, थांब पहिल्यापासून नाही, इकडचं दाखवायचं राहिले. थांब एक मिनिट सर. तर असं त्या छान होत्या. हो का, हे मगाचे मित्र, हे तुम्हाला म्हणलं होतं का नाही? ते कोण आहे? डॅडींचे मित्र आहेत. दीदी ना, हा, तिलाच बघत होते मी. रानू असं सुरू म्हणाला का? अरे माई हा का, हे पप्पा मम्मी आई नाना आम्ही दोघं. आई झोपली, डोले बंद केले असतील रे त्याने. हे डॅडींचे मित्र आहेत. फिनिश, टाटा, बाय बाय. तसं असतंच आहे ते. कशासाठी ठेवतात म्हणजे मला वाटतं फोटो व्यवस्थित राहावेत म्हणून ठेवतात. आता अल्बम आमचा कधीच आहे तरी पण आणखीन व्यवस्थित आहे. चला, तर मग अशा पद्धतीने हा होता माझ्या लग्नाचा अल्बम. आणि राधिकाच्या लग्नाचा व्हिडिओ पण मी शेअर केलाय. तेव्हा तिचं लग्न झालं की नाही, तेव्हा काही थोड्या दिवसांनी वगैरे शेअर केला असेल. तर माझा अल्बम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर, कोणाची, मम्माची का डॅडींची? होय. आणि तुमच्या असं म्हणजे असं असतं ना बाबा काहीतरी, की म्हणजे आता जेव्हा आपलं लग्न असतं तेव्हा आपल्या अशा काहीतरी आठवणी असतात. त्या दिवशी नेमकं असं झालं, त्या दिवशी नेमकं तसं झालं. तर तुमचं जेव्हा लग्न होतं आणि तुमच्या लग्नाच्या दिवशी असं नेमकं काहीतरी एखादं असं काहीतरी घडलं असेल तर मला कमेंट करून तसं नक्की सांगा. चला, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या वेळेस पण आम्ही फोनवर बोलत होतो. म्हणजे 10 वर्ष जुनं, म्हणजे आम्ही काही खूपच लय जुनं नव्हतं, आम्ही फोनवर बोलत होतो. आणि माझ्या बाबतीतलं एक सांगते किस्सा. आमच्या दोघांच्या आदल्या रात्रीच भांडणं झाली आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. डॅडी तसले चिडकी, डॅडी रुसले होते. हा, डॅडी रुसले होते. कशावरून रुसले होते, काय होते का, लगेचच नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर असं द्या. चला, ते ना अशी छान अशी मज्जा झाली काहीतरी. तर तुम्हाला जर ते ऐकायचं असेल ना किस्सा, तर मला तसं सांगा, मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. खतम, टाटा, बाय बाय. रानू कसं, हो दाखवायचे ना. होय रानू, कसं म्हणायचं? खतम, टाटा, बाय बाय कसं म्हणतो तू? बाय बाय, टाटा, गुड बाय. क्लॅप क्लॅप क्लॅप. मम्मा चल, मला दाखव.